मंडळी, अनैतिक संबंध, हत्याकांड असे हे घटना जे आहेत हे फक्त अशिक्षित लोकांमध्येच होतात असं नाही. जे सुशिक्षित आहेत, जे श्रीमंत आहेत, बड्या घरचे आहेत, अशामध्ये सुद्धा त्यांच्या पद्धतीनुसार होते. जेवढे शिकलेले असतील मग ते तेवढाच काही विचारपूर्वक हा हत्याकांड करून आणत असतात. अशी काही योजना आखतात, याच्यावर एवढा अभ्यास करतात, जवळजवळ ते 4-4, 6-6 महिने या गोष्टीवर अभ्यास करतात की हत्या कशा प्रकारे केली पाहिजे आणि ही एक ॲक्सिडेंट वाटला पाहिजे आणि आपल्यावर आरोप आला नसला पाहिजे किंवा आपलं नाव समोर आलं नसलं पाहिजे. अशा नाना प्रकारचे ते युक्ती लढवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याच्यातून मग हत्याकांड घडते. पण एवढं सुद्धा कधी डोकं लावून, एवढी अक्कल लावून सुद्धा कधी कधी यांना गजाआड जाऊन बसावं लागते. मागील काही दिवसापूर्वी एक घटना घडली, ज्या घटनेमध्ये पत्नी RTO ऑफिसर होती, नवरा एक इंजिनियर होता आणि त्या महिलेचा जो प्रियकर होता हा सुद्धा एक इंजिनियर आणि RTO या दोघांनी आपल्या इंजिनियर नवऱ्याला अशा शिताफीनं संपवलं की ज्यामुळं कधीच कोणाला संशय सुद्धा येणार नव्हता. चालत्या ट्रेनमध्ये ही हत्या घडून आली. ती हत्या करणारी लोक होती, जी गुंड होती, हे त्या ट्रेनला तिथंच अर्ध्या वाटेमध्ये उभं करतात चेन ओढून आणि त्यानंतर तिथून ते पळून जातात. आता जे काही इथं यात्रेकरू होते, जे काही ते पॅसेंजर होते, यांना तर याचीही ओळख नव्हती आणि जो हत्या करणारा होता त्याचीही ओळख नव्हती. आता यांना कोणी पाहिलेलं नव्हतं, कधी कोणता एखादा CCTV फुटेज सुद्धा नव्हता. तरी देखील हे जे संपूर्ण हत्याकांड होतं हे उघड झालं की मॅडमनेच हे आपल्या नवऱ्याची हत्या करून आणली, तेही तिच्या जुन्या प्रियकर असलेल्या व्यक्तीसोबत मिळून. आजची घटना जी आहे या घटनेमध्ये पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या नवऱ्याचा कसा गेम वाजवला आणि याला एक ॲक्सिडेंटचं कसं रूप दिलं, हे एक नैसर्गिक मृत्यू कसा दाखवला. आणि सुरुवातीला सर्वांनाच वाटत होतं, पोलिसांना सुद्धा वाटत होतं की हे नैसर्गिक मृत्यू आहे. पण जेव्हा आता आईवडिलांनी, जे म्हातारे आईवडील आहेत त्यांनी, आणि जगामध्ये ज्या ज्या प्रकारच्या काही पत्न्या युक्ती लढवून आपल्या नवऱ्याला संपवत आहेत प्रियकरासोबत मिळून, त्या गोष्टींना यांनी लक्षात घेऊन पोलिसांसमोर आग्रह धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये या घटनेचा उलगडा करा, याचा तपास करा. तेव्हा मग जे वृद्ध आईवडील आरोप करत होते ते खरा ठरला. काय आहे ही संपूर्ण घटना या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे मेरठ आणि मेरठ जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे, एक शहर आहे हस्तिनापूर. आणि या हस्तिनापूर शहराजवळच काही 13 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे ढंडोरा. या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, अतुल पवार, त्याचे वृद्ध आई वडील, वडिलांचं नाव आजब सिंग, याचं नाव अतुल सिंग, याची पत्नी दामिनी आणि अतुलचा एक भाऊ आहे जो आता रिटायर्ड सैनिक आहे. तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत यांच्याच गावापासून काही अंतरावर राहतो. तर या गावामध्ये यांच्या पूर्वजांच्या घरामध्ये फक्त अतुल, त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्यांना एक मुलगी सुद्धा झालेली होती. याचं 2019 मध्ये दामिनीसोबत लग्न झालेलं होतं. पण आता मागील काही दिवसापासून जो हा अतुल होता याच्यावर काही ना काहीतरी एखादं गंडांतर यायचं, एखादं संकट यायचं, ज्यामध्ये याचा कधी ॲक्सिडेंटच व्हायचा, कधी याच्यावर जीवघेणा हल्लाच होत असायचा, कधी हा मरता मरता वाचत असायचा. ह्यामुळंच मग घरातील जे काही कुटुंबीय होतं, आई वडील, पत्नी, यांना सर्वांना चिंता वाटत होती की नेमकं असं का घडत आहे, आपल्या मागं काय कधी साडेसाती लागलेली आहे, काय आपले ग्रहमान चांगले नाहीत, अशा प्रकारचे आता यांच्या मनामध्ये विचार येत होते की आपल्या आता खूप काही वाईट वेळ सुरू आहे. आणि ह्याच कारणामुळे जी पत्नी होती एके दिवशी जे ज्योतिषकार असतात त्यांच्याकडे पोहोचली आणि ज्योतिषकाराकडून ही महिला सल्ला घेऊन घरी आली आणि या महिलेने सांगितलं की जे ज्योतिषकार आहेत यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही सासू सासऱ्यासोबत एकत्र राहत आहात तोपर्यंत तुझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. त्यासाठी तुम्ही जोपर्यंत विभक्त होत ना तोपर्यंत तुमच्या घरावर अशाच प्रकारचं संकट हे पसरलेलेच राहणार आहे. अशा प्रकारे जेव्हा आता या दामिनीने आपल्या नवऱ्याला सांगितल्यानंतर मग नवऱ्याला तिचं पटलं, कारण जे काही घरामध्ये होत आहे त्याला वाटलं की खरंच असेल. आणि त्यानंतर मग नवऱ्यानं आपल्या आईवडिलांना सांगितलं की अशा प्रकारे एका ज्योतिषानं सांगितलेलं आहे, त्यासाठी आता मला आणि माझ्या पत्नीला वेगळं राहायचं सांगितलेलं आहे. आणि तसंही या दोघं जे आहेत पती पत्नी, जी दामिनी आहे ही AA B.Ed करून आहे आणि जो हा अतुल पवार आहे हा सुद्धा एक सुशिक्षित आहे. या दोघांनी मिळून 2022 मध्ये एक शाळा उघडलेली होती, जी एक प्रायव्हेट शाळा होती. आणि ही जी शाळा होती ही हस्तिनापूरमध्ये आहे, रामलीला मैदान आहे, या मैदानाजवळ ही शाळा आहे. आणि जसं आता ह्या दोघांनी ही शाळा उघडलेली होती, दोघेही त्या शाळेवर काम करत असायचे. जी आता महिला होती ही आता त्या शाळेची मुख्य संचालक होती आणि जो तिचा नवरा होता हा सुद्धा मग शाळेवर लक्ष देत असायचा. या शाळेचं नाव कृष्णा किड्स प्ले असं या शाळेचं नाव ठेवण्यात आलेलं होतं. इथं सुरुवातीला विद्यार्थी जे होते खूप कमी प्रमाणामध्ये होते, पण आताच्या वेळी या शाळेमध्ये जवळजवळ 150
विद्यार्थी झालेले होते. आता जेव्हा एवढी शाळाही तिथंच आहे हस्तिनापूरला आणि आपलं सर्वच काही काम तिथेच आहे, तर मग आपण घरी असंही काय काम करत आहोत, तिथून आपण दररोज येणं जाणं करत आहोत. जवळपास 10-15 किलोमीटर आपल्याला दररोज येणं जाणं करावं लागते. आता जे म्हातारे आई वडील आहेत यांना वाटले की जर कोणी सांगितलेलं असेल तर मग कदाचित त्यांनी चांगलंच सांगितलेलं असेल, आणि तसंही तुम्हाला जर वेगळं राहायचं असेल तर तुम्ही हस्तिनापूरला जा आणि तिथंच जाऊन तुम्ही दोघेही पती पत्नी राहा. आमचा काहीही याला नकार नाही आहे, याला कसलाही आमचा विरोध नाही. तुम्ही तुमचं ज्याच्यामध्ये सुख आहे तेच आम्हाला हवं आहे. मग त्यानंतर मग आता मागील 3 महिन्यापूर्वी जी ही दामिनी होती आपल्या नवऱ्याला घेऊन हस्तिनापूरमध्ये एक शकुंतला कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये येऊन पती पत्नी आणि त्यांची एक मुलगी अशा प्रकारे आता हे राहत होते. तर जे त्याचे आई वडील होते, हे आता म्हातारे आई वडील आपल्या गावामध्ये ढेंडोरामध्ये राहत होते. तिथं राहत असताना त्यांच्याकडे काही जमीन जुमलाही होता, आणि जे 70 वर्षाचे हे अजब सिंग होते, अतुलचे वडील, हे शेती पाहत होते. आणि जो हा अतुल होता, हा आणि त्याची पत्नी हे शाळा सांभाळत असायचे. असंच चालत असताना 16 जुलै 2026च्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा हा अतुल घरामध्ये जेवण करतो, दोघे पती पत्नी सोबत जेवण करतात, आणि जेवण केल्याच्या नंतर जेव्हा हा तिचा नवरा आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपलेला होता, दुसऱ्या दिवशी म्हणजेच दररोज हा सकाळच्या वेळी लवकर उठत असायचा, आणि ज्या वेळेस तो उठायचा त्यावेळेस त्याला बेड टी हवी असायची. म्हणजेच काही श्रीमंत लोकांचे एका प्रकारची आता काही बाहेरची ही प्रथा असलेली आहे की ज्या वेळेस तो अंथरुणातून उठेल त्याच वेळेस तो चहा पित असतो, तशा प्रकारची याला सवय होती असं महिलेचं सांगणं आहे. आणि त्यानंतर मग जेव्हा ही जी महिला सकाळी उठली दामिनी, आणि तिने मग किचनमध्ये गेली, किचनमध्ये गेल्यानंतर तिने चहा बनवला, आणि चहा आणि ब्रेड काही बिस्किट वगैरे असे सोबत घेऊन ही महिला आपल्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये गेली. तिथं गेल्याच्या नंतर टेबलवर चहा ठेवला, बिस्किट ठेवले, आणि तिने नवऱ्याला उठवत होती आणि नवऱ्याला हलवण्याचा प्रयत्न करत होती. पण नवरा जो होता हा कसली प्रतिक्रिया देत नव्हता. महिलेला सुरुवातीला थोडंसं भीती वाटली. त्यानंतर महिलेनं त्याची जी नस असते ही सुद्धा तपासून पाहिली, आणि त्यानंतर त्याच्या नाकाला हात लावून पाहिला, नाकासमोर हात नेऊन पाहिला की त्याचा श्वासोश्वास सुरू आहे का, पण त्याचा श्वासोश्वास बंद झालेला होता. त्याच्या छातीला कान लावून पाहिलं, पण त्याच्या हृदयाचा ठोका सुद्धा आता बंद झालेला होता. म्हणजे एका प्रकारे त्याचा आता मृत्यू झालेला होता. महिला एकदम घाबरली, जोरजोराने ओरडत होती, रडत होती. शेजारी पाजाऱ्यांनी जेव्हा हिचा आवाज ऐकला की नेमकं काय झालं आहे, त्यानंतर शेजार पाजारचे काही लोक या घरामध्ये दाखल झाले. तिथे गेल्याच्या नंतर महिला म्हणत होती की रात्री जर झोपलेले आहेत पण आता सकाळी उठतच नाहीत, झोपेमध्ये काय झालं काही माहीत नाही. पण त्यानंतर मग शेजारी पाजारी होते यांनी जरी हा मेलेला असेल किंवा जिवंत असेल तरी जर थोडाफार जिवंत असेल तर याच्यावर काही उपचार करूया, अशा प्रकारे त्यांनी लगेच त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. तिथं गेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी जेव्हा तपासलं आणि पाहिलं तर सांगितलं की यांचा मृत्यू झालेला आहे. आता डॉक्टरांना कशामुळे मृत्यू झालेला आहे हा काही सहजासहजी सांगता येत नव्हता, पण जसा की डॉक्टरांचा अभ्यास असतो त्या प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं की बहुतेक असं वाटत आहे की यांना सापाने चावलेला आहे. आता जेव्हा असं डॉक्टरांनी सांगितलं लगेच मग याची माहिती त्याच्या आईवडिलांना देण्यात आली. वृद्ध आईवडील सुद्धा धावत पळत रडत पडत हॉस्पिटलमध्ये आले. त्याच्या भावाला कुलदीप सिंगला याचा निरोप देण्यात आला. जे काही नातेवाईक होते सर्वांना असं याची सूचना देण्यात आली की अशा प्रकारे अतुल पवारचा मृत्यू झाला आहे. कोणाला हे खरं वाटत नव्हतं की काल बोललेलं आहे, काल पाहिलेलं आहे, परवा बोललेलं आहे, अशा प्रकारे सर्व काही नातेवाईक म्हणत होते की धष्टपुष्ट होता, चांगला होता आणि एकाएकी याला असं झालं काय आहे. सर्वच लोक येऊन प्रश्न विचारत होते, डॉक्टरांना विचारत होते, पत्नीला विचारत होते. आणि आता डॉक्टरांनी जसं की अगोदर सांगितलेलं होतं त्याच प्रकारे डॉक्टरांनी सर्वांना सांगितलं की आम्हाला संशय वाटतो की यांना एखाद्या सापानं चावलेला आहे, जेणेकरून यांचा त्याच्यात विषाने मृत्यू झालेला आहे, विषारी साप चावलेला आहे. पत्नी ही त्याच प्रकारे सांगत होती. मग आता जे म्हातारे आईवडील होते यांना मात्र काहीतरी याच्यामध्ये संशय वाटत होता, यांना काही खरं वाटत नव्हतं. साप जरी चावला असेल किंवा काही जरी झालं असेल तरी माझ्या मुलाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करावा आणि नेमका याचा मृत्यू कशाने झाला हे तुम्ही आता अगोदर पाहावं, असं आता म्हाताऱ्या आईवडिलांनी हट्ट धरला. त्यानंतर मग याची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी आले, फॉरेन्सिक टीम आली. जे काही आता पुढील तपास होता मग आता पोलीस करत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टम केला. पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आढळून आलेलं होतं की याला साप चावलेला आहे आणि साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मग आता तरी सुद्धा मग जे काही आता इकडं हे सर्व काही सुरू असताना घरी तिकडं जाऊन पाहिलं की खरंच एखादा साप घरामध्ये आहे का. त्यानंतर मग काही जेव्हा लोक घरामध्ये गेले, काही नातेवाईक घरामध्ये गेले, त्याच्या खोलीमध्ये पाहत होते तर त्याच्या खोलीमध्ये जे काही ते साप पकडणारे असतात त्यांना सोबत नेलेलं होतं. त्यांनी पाहिलं तर घरामध्ये खरोखरच एक साप आढळून आला. तो अगदी विषारी साप होता. त्या सापाला मग त्या साप पकडणाऱ्यांनी पकडलं. पोलिसांच्या देखरेखीखाली तो साप ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर मग आता
सर्वांनाच असं वाटत होतं की कदाचित एखादा साप कुठून तरी घरामध्ये आला असेल आणि याला दंश केला, याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे आता हे जे मृत्यूचं कारण होतं हे स्पष्ट झालेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की एका प्रकारे काहीतरी याच्यावर काळाचा घाला आलेला होता, याच रूपामध्ये याचा अशा प्रकारे मृत्यू झाला आहे. आता तुम्ही याचा मृतदेह ताब्यात घ्या आणि याच्यावर अंत्यविधी करा. अशा प्रकारे आता पोलिसांनी सांगितलं, मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. पण जे म्हातारे आईवडील होते यांना मात्र तो मृतदेह ताब्यात घ्यायचा नव्हता. जरी आता पोलीस म्हणत असले नैसर्गिक मृत्यू झालेला आहे, साप दंश झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, डॉक्टर सांगत असतील, पोलीस सांगत असतील, तरी सुद्धा हे जे आईवडील होते, म्हातारे आईवडील, यांना मात्र विश्वास नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की ज्या प्रकारे काही पत्न्या आहेत, काही ज्यांच्यासोबत लग्न ठरलेल्या मुली आहेत, ते लग्न होण्याच्या अगोदरच आपल्या नवऱ्याला संपवत आहेत. काही महिला कोणते ना कोणते तर्क वितर्क लावून कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपल्या नवऱ्याला संपवत आहेत. मला हे असंच वाटते की याच्या पत्नीने काही ना काहीतरी याच्यामध्ये डावचा खेळलेला आहे, काही ना काहीतरी याच्यामध्ये डाव खेळलेला आहे आणि तिनेच त्याची हत्या केलेली आहे. जो साप आहे हा त्याच्याजवळ सोडलेला आहे, असं आता यांचं म्हणणं होतं. पण पोलीस त्यांना समजावत होते की असं काहीही नाही. जी महिला होती ही सुद्धा रडत होती, आक्रोश करत होती, सर्वांसमोर मोठमोठ्याने ओरडत होती की माझा आता कसं होईल, माझा नवरा गेलेला आहे आणि माझी आता मुलगी लहान आहे आणि अशा वयात माझा नवरा मला सोडून गेलेला आहे, मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलेला आहे. अशा प्रकारे तिचा आकांत उठलेला होता. तिच्याकडे पाहून कोणालाही वाटत नव्हतं की या पत्नीनं असं काही काम केलेलं असेल. पण मग आता जेव्हा म्हातारे आईवडील आग्रहच करत होते, तर पोलिसांनी मग महिलेला पुन्हा बोलावलं आणि तिला विचारपूस करायला सुरुवात केली. महिला त्याच ठिकाणी होती, मृतदेह तिथंच होता, आईवडीलही तिथंच होते, पोलीसही तिथंच होते, सर्व काही एकाच ठिकाणी होतं. मग जेव्हा महिलेला पोलीस विचारपूस करत होते की नेमकं सांगा कसं कसं घडलं आणि जेव्हा याला साप चावला त्यावेळेस तुम्ही कुठं होत्या, तर त्यावेळेस जेव्हा मॅडमला विचारपूस होत होती, मॅडमनं सांगितलं की रात्रीला आम्ही दोघेही एकत्र झोपलेले होतो, पण घराचे जो फॅन होता हा बंद पडलेला होता आणि फॅन बंद पडल्यामुळं झोपेतून जागी झाली आणि माझ्या नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न केला की आपण दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपूया, कारण इथं हवा लागत नाही आणि इथं गरमी होत आहे. अशा प्रकारे मी नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण नवरा एवढा गाढ झोपलेला होता की ते उठलेच नाहीत. त्यानंतर मी माझ्या मुलीला घेतला आणि दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपले आणि सकाळी उठून जेव्हा मी त्यांना चहा नेऊन देत होते त्यावेळेस त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती, असं या पत्नीनं सांगितलेलं होतं. मग आता असं सांगितल्याच्या नंतर मग काही या महिलेला बोलत असताना जे काही आता फॉरेन्सिक टीमवाले असतात, जे काही आता सर्व्हेलन्स टीमवाले असतात, यांनी त्या महिलेचा मोबाईल सहज हातामध्ये घेतला आणि तिच्या मोबाईलमध्ये काही संशयित आढळते का असं आता ते पोलीस पाहत होते. पाहत असताना जेव्हा त्या महिलेचं व्हॉट्सअप उघडलं, व्हॉट्सअप उघडल्याबरोबरच त्याच्यामध्ये एक फोटो आढळला, जो फोटो होता एका सापाचा. ज्या प्रकारे या महिलेच्या घरामध्ये जो साप पकडलेला होता तो साप या महिलेच्या मोबाईलमध्ये दिसत आहे आणि तो एका बंद बॉटलमध्ये दिसत आहे. एक काचेची बॉटल आहे आणि त्या बॉटलमध्ये, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये हा साप दिसत आहे. तो आणि हे जे एकच साप आहे, दोन्ही साप एकच आहेत, पण या सापाचा बंद भरणीमध्ये अशा प्रकारचा हिच्याकडं हा फोटो कसा आला याच्यावर आता पोलिसांना संशय वाटला. त्यानंतर मग महिलेला ताब्यात घेतलं. महिलेचे मग CDR काढले, कॉल डिटेल्स काढले. मग त्याच्यामध्ये एक नंबर असा आढळून आलेला होता जो एका दुसऱ्या पुरुषाचा होता, ज्याचं नाव तुषार उर्फ निक्की होतं. तुषार सोबत ही महिला दिवसातून कित्येक वेळा बोलायची, जेवढं आपल्या नवऱ्याला बोलत नव्हती. नवऱ्यापेक्षा ही महिला जास्त प्रमाणामध्ये त्या तुषारला बोलत असायची. त्याच्याबद्दल जेव्हा पोलिसांनी या महिलेला विचारलं त्यावेळेस महिलेने सांगितले की हा जो तुषार आहे हा माझा ड्रायव्हर आहे. म्हणजे शाळेची जी गाडी असते, विद्यार्थ्यांना, मुलांना जे आणून सोडते, नेऊन सोडते, त्याच्यासाठी हा ड्रायव्हर ठेवलेला होता, ज्याचं नाव तुषार, हा तोच व्यक्ती होता. मग आता पोलिसांनाही वाटलं की महिला एवढी या ड्रायव्हर सोबत काय बोलते. पोलिसांनी लगेच तुषारला ताब्यात घेतलं, महिलेलाही ताब्यात घेतलं. सापाचा फोटो यांच्याकडे सापडलेला आहे. दोघेही संशयित वाटले. त्यानंतर पोलिसांनी मग त्यांच्या पद्धतीने जेव्हा दोघांना विचारपूस केली त्यावेळेस महिलेने संपूर्ण कहाणी सांगितली की नेमकं याच्यासोबत काय घडलं आणि कसं घडलं हे आता ही महिला आणि जो तिचा ड्रायव्हर आहे हे दोघेही सांगत आहेत. ज्या प्रकारे या महिलेचं 2019 मध्ये लग्न झालेलं होतं, तर हे लग्न हे यांचं दोघांचं प्रेमविवाह होता. 2018 मध्ये ही महिला जी होती दामिनी, त्यावेळेस मुलगी होती, तरुण होती आणि जो हा अतुल होता हा सुद्धा तेव्हा तरुण होता. दोघेही सुशिक्षित होते आणि दोघांची एका जनरल स्टोअरच्या दुकानामध्ये, कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये भेट झाली होती. दोघांची नजरानजर झाली, दोघांचाही एकमेकांवर जीव जडला. दोघांची भेट झाली, दोघांनी एकमेकांना बोललं, नाव विचारलं, दोघांनी मोबाईल नंबर विचारले. तिथंच दोघांच्या बोलाचालीला सुरुवात झाली. मोबाईल नंबर घेतले आणि त्यानंतर दोघांमध्ये मग अशाच प्रकारे, जसं की आता फोनवर बोलणं चालणं होत होतं, त्याच प्रकारे मग आता यांच्यामध्ये भेटीगाठी होत होत्या. आणि मग आता यांच्या दोघांचं एवढं काही प्रेमसंबंध घट्ट होतं की आता दोघांनी ठरवलं की आपण दोघांनी मिळून लग्न करायचं. जी मुलगी होती तिच्या आईवडिलांना तिनं सांगितलं, जो हा
मुलगा आहे अतुल, यानंही आपल्या भावाला कुलदीपला सांगितलं, वडिलांना सांगितलं की मला एक मुलगी पसंत आहे, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे. अशा प्रकारे आता दोघांनी आपापल्या कुटुंबियांना सांगितलं, पण दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता. दोघांचेही कुटुंब या लग्नाला मान्य करत नव्हतं. दोघांचेही कुटुंबीय जे होते त्यांच्या मर्जीनं, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं, तर या मुलाच्या आईवडिलांना त्याच्या एखाद्या चांगल्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. तरी सुद्धा दोघांनी हट्ट धरला. त्यानंतर मग दोघांनी लग्न करायचं ठरवलं. तर शेवटी मग जे दोघांनी निर्णय घेतलेला होता, या निर्णयामध्ये दोघांचेही कुटुंब सहभागी झाले. लग्नामध्ये दोघांनीही त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर मग आता जसं की आता मुलानं लग्न केलं, जी दामिनी आहे ही आता सून म्हणून त्याच्या घरी राहत होती. या कुटुंबामध्ये राहत असताना सुरुवातीचं जे वैवाहिक आयुष्य होतं, ज्या प्रकारे दोघांनाही लग्न करायचं होतं, दोघांचं प्रेम होतं, त्याच प्रकारे मग आता दोघांनाही आनंद झाला. दोघांचंही जे मनोरथ होतं हे पूर्ण झालेलं होतं, दोघांची इच्छा पूर्ण झालेली होती. ह्यासाठीच मग आता दोघांचं वैवाहिक आयुष्य हे आता खूप समाधानानं चाललं होतं, गुणागोविंदानं चाललेलं होतं. यांच्या सुखी आयुष्यामध्ये एका मुलीचाही जन्म झाला. असेच काही दिवस जात असतानाच 2022 आलं. ही जी महिला होती ही एका कंपनीमध्ये, एक कॅम्प्युटर कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये एक प्रायव्हेट जॉब करत होती. आणि जो हा अतुल आहे हा सुद्धा एका कंपनीमध्ये जॉब करत असायचा. आता मग जसे की आता मागील बरेच दिवसापासून दोघे हे जॉब करत होते. ह्याच्यामध्ये जी मुलगी होती दामिनी पत्नी, ही आपल्या नवऱ्याला म्हणाली की मी MA BEd केलेली आहे आणि माझी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून एक शाळा उघडायची, प्रायव्हेट शाळा उघडायची आणि ती शाळा आपण दोघांनी चालवायची. जो नवरा होता याने सहमती दिली. महिला ज्या प्रकारे नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली असल्यामुळं तिच्या मार्गदर्शनाखाली नवरा सुद्धा तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिला साथ देत होता. दोघांनी मिळून 2022 मध्ये शाळा सुद्धा उघडली. 2024 मध्ये यांच्याकडे एक बस आलेली होती आणि त्या बसवर एका ड्रायव्हरची जागा होती. त्या ड्रायव्हरसाठी मग यांनी काही असं माहिती दिलेली होती जवळपासच्या लोकांना. मग तिथंच जो हा तुषार होता हा सुद्धा या शाळेमध्ये आला आणि हे जे दोघंही दंपती होते यांना तो म्हणाला की मला तुमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी हवी आहे, तुमच्याकडे ड्रायव्हरची जागा शिल्लक आहे, मी असं ऐकलेलं आहे, काय मला तुमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मिळू शकते. तुषारला विचारलं की तू कोणत्या गावचा आहेस. त्यानं सांगितले की त्याचा जवळपासच एक गाव आहे, पण तो राहायला हस्तिनापूरमध्येच आहे, या रामलीला मैदानाजवळच आहे. अशा प्रकारे जेव्हा सांगितलं तर त्यांनाही वाटलं की चला जवळच राहिला आहे. आणि त्यानंतर मग त्या दोघांनीही त्याला आपल्या कामावर ठेवून घेतलं. त्या महिना विचारला, महिना त्यानं सांगितलं तुमच्या मनाप्रमाणे द्या. त्याला 10,000 रुपये महिना द्यायचं ठरवलं. 10,000 रुपये महिन्याने जो हा तुषार होता हा आता गाडी यांची जी बस होती हे चालवत होता. जे चालवत असतानाच मग आता दररोज या महिलेकडे त्याचं पाहणं होत असायचं, महिला त्याच्याकडे पाहायची. हा जो तुषार होता दिसायला थोडासा देखणा होता, अंगामध्ये फिट होता. ह्याच कारणामुळे जी महिला होती या महिलेत आता कुठंतरी आपल्या नवऱ्याकडं मन कमी होत चाललेलं होतं. हिला जो तुषार होता हा आता आवडायला लागलेला होता. मग तुषारला कोणत्या ना कोणत्या निमित्तानं ही आत बोलवायची, ऑफिसमध्ये बोलवायची, त्याला बोलायची कोणता मुलगा आला, कोणता मुलगा नाही आला, कोणते पालक काय बोलतात, कोणते पालक काय नाही, याच्याबद्दल ती आता मग जे काही बाहेरचं असेल, गरज नसेल तसे सुद्धा त्याला आता मग काही महिला प्रश्न विचारायची, त्याच्यासोबत बराच वेळ तिथं ऑफिसमध्ये घालवायची. ह्याच्यामध्ये जी महिला त्याच्याकडे आकर्षित झाली. आणि जो हा ड्रायव्हर होता तुषार हा सुद्धा मग आता हे दिसायलाही सुंदर आहे आणि एक शाळेची मालकीण आहे. ह्याच कारणानं मग तो सुद्धा या महिलेकडं आकर्षित झाला. दोघांमध्ये जवळीकता वाढली. फोनवर दोघांचं वार्तालाप सुरू झाला. दोघांमध्ये लपून छपून मग गाठीभेटी व्हायच्या, हॉटेलमध्ये भेटायचे, दोघांमध्ये शारीरिक संबंधही व्हायचे. मग आता एका प्रकारे जी महिला होती या महिलेला आता आपल्या नवऱ्यापेक्षा जो प्रियकर होता तुषार, म्हणजे जो बसचा ड्रायव्हर होता हा आता जास्त आवडायला लागलेला होता. ह्याच कारणानं महिला मग आता वारंवार त्याला भेटायची, नवऱ्याकडे दुर्लक्ष करायची. नवरा तिला आता नकोसा वाटत होता. नवऱ्यामध्ये जे काही आता पहिलं रुची होती ती आता त्याच्यामध्ये रुची राहिलेली नव्हती, त्याच्यामध्ये रस राहिलेला नव्हता. ज्या प्रकारे महिला आता आपल्या ड्रायव्हरकडून संतुष्ट होती, मग आता महिलेला असं वाटायला लागलेलं होतं की हा जर ड्रायव्हर माझा जर नवरा असता तर किती बरं झालं असतं, हा जर कायमचा माझ्याजवळ राहिला असता तर किती बरं झालं असतं. आता ज्या प्रकारे ही महिला त्याला आपल्या जाळ्यात ओढत होती किंवा तो तिला जाळ्यात ओढत होता, एकीकडं पैशावाली मॅडम आहे आणि एकीकडं जो दिसायला देखणा आणि धष्टपुष्ट व्यक्ती आहे, असं यांचं आता हे जुळलेलं होतं, नातं होतं. ज्या प्रकारे आता हे गुप्त नातं यांचं सुरू झालेलं होतं. दोघेही म्हणायचे की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि महिला सुद्धा म्हणायची की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, पण दोघांनी जर आपण लग्न केलं तर किती छान होईल. महिलेने विचारलं की माझ्यासाठी तुझ्या पत्नीला सोडशील का. त्यानं होकार दिला, मी माझ्या पत्नीला घटस्फोट देईल, जर तू माझ्यासोबत लग्न करशील तर मी तुझ्यासोबत आयुष्य घालवायला तयार आहे. अशा प्रकारे त्यानं तयारी दर्शवली. महिलेलाही खूप छान वाटलं. जर तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार आहे तर मी माझ्या नवऱ्याला जर सोडलं तर काय होईल.
आता नवऱ्याला सोडू शकत होती, पण हिला नवऱ्याला घटस्फोट द्यायचं नव्हतं, कारण नवऱ्याकडं संपत्ती होती, हिला मुलगी होती, नवऱ्याची संपत्ती हातातून जाईल. ही जी शाळा आहे दोघांनी मिळून उघडलेली होती, शाळेवर दोघांचाही तेवढाच हक्क होता. एकंदरीत पाहता दोघेही पती पत्नीच असल्यामुळं आता इथं वेगळं काहीही नव्हतं, महिला एक मालकीनच होती. पण जर आपण घटस्फोट द्यावं तर शाळा हातची निघून जाईल, जे त्याच्याकडं संपत्ती आहे, जे शेतीवाडी आहे, जे काही त्याच्याकडं जमीन जुमला आहे, घर आहे, अशा प्रकारची जी संपत्ती आहे ही निघून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होती, जो तिचा नवरा होता अतुल, याची 20 लाख रुपयाची एक पॉलिसी सुरू होती, जेणेकरून जर त्याचा एखाद्या दुर्घटनेमध्ये अपघातामध्ये जर त्याचा मृत्यू झाला तर हे 20 लाख रुपये पत्नी म्हणून दामिनीला मिळणार होते. आता महिलेला वाटलं की जर याला आपण घटस्फोट द्यावा, याला सोडून द्यावं, तर ड्रायव्हर सोबत जाऊन आपण काय खाणार आहोत, काय राहणार आहोत, शाळा जी आहे हे तो तिचा नवरा ठेवून घेईल, मग आपल्याकडं काय उरणार आहे. पत्नीनं थंड डोक्यानं विचार केला आणि नवऱ्याचाच आता गेम करायचं ठरवलं. ज्या प्रकारे आता काही महिला खूप काही शक्कल लढवून, खूप काही युक्तीने आपल्या नवऱ्याला संपवत आहेत की या अशा खुनाची घटना किंवा अशा खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये, हा एखादा नैसर्गिक वाटला पाहिजे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे याचं जे बालट आहे आपल्यावर आलं नसलं पाहिजे, अशा प्रकारच्या काही युक्त्या लढवत आहेत. आणि बऱ्याच काही महिला याच्यामध्ये सापडत आहेत. पण या महिलेनं मग आता थंड्या डोक्यानं काम करायचं ठरवलं. इकडे प्रियकरालाही सांगितलं की आपण आता याचा गेम करूया, आणि ह्या मेल्याच्या नंतर मग शाळा आपल्या हातात राहील, त्याचे 20 लाख रुपये पॉलिसीचे आपल्याकडे राहतील, त्याची जी जमीन आहे, शेती आहे, हे सर्व काही आपल्याकडे राहील, त्याचं घर आपल्याकडे राहील. आणि त्यानंतर मग आपण जे पुढील आयुष्य आहे हे आपण दोघं खूप मौज मजेमध्ये घालवूया. तू तुझ्या पत्नी आहे तोपर्यंत घटस्फोट दे, असं या दोघांचं आता ठरलेलं होतं. त्यानंही होकार दिला. त्यालाही वाटलं की चला, दुपटी म्हैस जी आहे आपल्या हातामध्ये लागलेली आहे, एवढी पैशावाली मॅडम आहे, दिसायला सुंदर आहे, अशा प्रकारे आता या दोघांनीही खूप छानपैकी प्लॅन बनवला. आणि प्लॅन असा बनवलेला होता की याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला पाहिजे किंवा अपघाती मृत्यू झाला पाहिजे. याच्यावर त्यांनी एक वेळा ॲक्सिडेंट करून पाहिला, एक वेळा याच्यावर गाडी चढवून पाहिली, त्या अपघातामध्ये सुद्धा हा वाचलेला होता. त्याला 2-3 वेळा यांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण तो यांचा प्रयत्न जो होता हा निष्फळ झालेला होता. निष्फळ झालेला असल्या कारणामुळं आता हे अजून काही याच्यावर अभ्यास करत होते, सर्च करत होते, काही डॉक्युमेंटरी पाहत होते, क्राईम स्टोरीज पाहत होते, ज्या प्रकारचे काही क्राईम पेट्रोल चालत असतात अशा प्रकारचे पाहत होते, काही वेब सिरीज पाहत होते, कोणत्या प्रकारे कसं एक आपल्या नवऱ्याची हत्या केली पाहिजे, जेणेकरून हा ॲक्सिडेंट वाटला पाहिजे, आपल्यावर याचा आरोप आला नसला पाहिजे, आणि त्याचे विम्याचे पैसे मिळाले पाहिजे, आणि या गुन्ह्यातून आपण मुक्तपणे सुटलोही पाहिजे. अशा प्रकारे यांनी खूप काही आता शक्कल लढवलेली होती. याच्यामधूनच मग आता जो हा तिचा प्रियकर होता याने सांगितलं की याला आपण साप डसून मारूया, आणि हे महिलेनेही त्याला तीच आयडिया दिलेली होती. मग या दोघांनी मग आता विषारी साप शोधायला सुरुवात केली. याच्यामध्येच मग एक उदय नावाचा व्यक्ती आहे, एक मुन्ना नावाचा व्यक्ती आहे. या जे हे साप पकडत असतात, म्हणजे एका प्रकारचे हे गारुडी जे सापाचा खेळ दाखवत असतात, या दोघांना तुषारने पकडलं, त्यांच्याजवळ गेला, त्यांना हे जे काही यांनी प्लॅन बनवलेला होता, योजना बनवलेली होती, सांगितली की आम्हाला अशा प्रकारे एका व्यक्तीचा गेम करायचा आहे, त्याच्यामध्ये तुझ्या सापाची गरज आहे, आणि साप असा असला पाहिजे की ज्या वेळेस त्याला दंश करेल त्यानंतर त्यानं पाणी सुद्धा मागू नये, त्याचा जागीच मृत्यू झाला पाहिजे, अशा प्रकारचा विषारी साप हवा आहे. जी त्याची प्रेयसी होती दामिनी, हिनेही सांगितलं की असाच साप हवा आहे. त्यानंतर मग जे 2 हे गारुडी होते यांनी सांगितलं की तसाच साप आम्ही आणून देईन, तुम्ही याची चिंता करू नका, पण याच्यासाठी आम्हाला हे काम करण्यासाठी 5 लाख रुपये हवे आहेत. हे दोघेही जे आहे, दामिनी आणि जो तुषार आहे ड्रायव्हर, या दोघांनीही त्यांना होकार दिला. तुषारकडं तर काही नव्हतं, पण जी पैसे देणार होती ती सर्व काही दामिनी देणार होती. 5 लाख रुपयामध्ये ठरलं. त्यांना काही 10-20 हजार रुपये ॲडव्हान्सही देण्यात आले. त्यानंतर मग त्यांनी सापही तशा प्रकारचे पकडला. साप दिसायला लहान आहे, पण एवढा विषारी आहे की हा जर चावला तर क्षणामध्ये मृत्यू होतो, एवढा हा विषारी साप आहे. आणि त्या मुन्ना आणि उदय या दोघांनाही ते माहिती होतं. त्यासाठी दोघांनी ते खूपच हुशारीने तो साप पकडला. एका भरणीमध्ये, जी काचेची भरणी असते त्याच्यामध्ये पॅक केला, आणि त्यानंतर मग आता हे सर्व काही योजना यांनी आखलेली होती. जसे की मागील 3 महिन्यापासून यांनी घर सोडलेलं होतं आणि हस्तिनापूरमध्ये येऊन राहत होते. तेव्हापासूनच मग याच्या अगोदर जे काही हे लपून छपून कुठं हॉटेलवर लाजवर भेटत होते, महिला तेव्हापासून आपल्या घरीच आपल्या प्रियकराला बोलवायची. नवरा घरात झोपलेला असताना दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन त्याच्यासोबत ही शारीरिक संबंध स्थापित करत असायची, त्याच्यासोबत तासनतास झोपत असायची. मग आता हे नवऱ्यामध्येच उठू नये, त्यानं पाहू नये, ह्यासाठी ही महिला जी होती हस्तिनापूरमध्ये आली, तेव्हापासून त्याला झोपेचा ओव्हरडोस देत होती. दुधामध्ये त्याला झोपेच्या गोळ्या घालून द्यायची, कधी जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या घालून द्यायची, आणि जसा हा जेवण करायचा
तसा हा गाढ झोपी जायचा. याला काही पत्ता सुद्धा राहत नसायचा की त्याच्या घरामध्ये त्याचा ड्रायव्हर येत आहे, त्याच्या पत्नीसोबत काही वेळ घालवत आहे आणि तो घरातून हळूच निघून जात आहे. आणि 16 तारखेच्या रात्री सुद्धा मग महिलेनं अशाच प्रकारे दुधामध्ये 10 ते 12 झोपेच्या गोळ्या, म्हणजे एवढा ओव्हरडोस होईल अशा प्रकारे त्याला ते औषध दिलं. त्यानं ते झोपेचं औषध खाल्लं, दुधासोबत पिलं आणि त्यानंतर मग तो आपल्या बेडवर जाऊन झोपला. आता ते कोणत्या प्रकारचं औषध होतं त्याला कळालं नाही, हे आता त्या दोघांनाच माहीत. पण अशा प्रकारे आता महिलेनं सुद्धा खुलासा केलेला आहे. जेव्हा मग त्यानं ते औषध घेतलं आणि झोपल्याच्या नंतर मग आता महिलेनं जो आपला प्रियकर आहे याला विचारलं की मुलं तयार आहेत का, त्यांच्याकडे साप तयार आहे का. प्रियकर आहे तुषार यानेही समोरच्यांना फोन केला, सर्व काही तयार होतं. महिलेनं अजून एकदा विचारलं की साप कसा आहे, विषारी आहे ना, माझ्या नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला पाहिजे, कदाचित तो जर ओरडेल तडपडेल तर त्याला दवाखान्यात न्यावं लागेल आणि दवाखान्यात नेलं तर तो वाचेल, त्याचा जीव वाचू नये. अशा प्रकारे त्या जे 2 समोरचे व्यक्ती होते, जे यांनी भाडेकरू गुंड घेतलेले होते, जे साप पकडणारे होते, यांना ही महिला फोनवर बोलत होती. त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही निश्चिंत राहा आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा साप आहे. त्यांनी जो भरणीतला फोटो होता तो या महिलेला व्हॉट्सअपवर पाठवला. बघा हा साप आहे आणि या सापाविषयी तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा कुठेही तुम्ही माहिती मिळवा, ऑनलाईन माहिती तुम्हाला मिळून जाईल. हा जर साप चावला तर एका क्षणात मृत्यू होतो. अशा प्रकारे आता महिलेला एक खात्री पटली. फोटो जो होता व्हॉट्सअपमध्ये राहिला. महिला आता पुढील योजना करत राहिली आणि याच्यामध्ये जेव्हा नवरा गाढ झोपी गेला त्यानंतर अर्ध्या रात्री या महिलेनं आपला प्रियकर, जे 2 मुलं होते साप पकडणारे, त्यांना साप घरामध्ये आला. जी महिला होती हिनं मुलीला सोबत घेतलं आणि दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन बसली आणि त्यानंतर या जे सापवाले होते यांनी त्याच्या अंगावर पूर्ण एक मोठं ब्लँकेट पांघरलं, चादर पांघरली आणि त्याच्यामध्ये तो साप सोडून दिला. सोडून दिल्याच्या नंतर मग तो साप होता आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा. मधामध्ये जो हा अतुल होता हा झोपलेला होता. हा झोपेमध्ये काहीतरी हालचाल करत असेल, याच्यामध्ये त्यांना 2 वेळा त्या सापाने चावा घेतला आणि तो नशेमध्ये असल्यामुळं, झोपेची गुंगी त्याला खूप जास्त असल्यामुळं तो काही ओरडू शकला नाही किंवा तो झोपेतून उठू शकला नाही. ह्याच्यामध्ये त्याचा जागीच त्या बेडवरच मृत्यू झाला. जेव्हा मग आता त्याचा मृत्यू झाला, सर्व काही आता यांना समाधान झालं. त्यानंतर जे काही त्याचा प्रियकर होता हे सर्व काही घरातून गुपचूपरित्या पळून गेले आणि जो साप होता कदाचित त्याला काही बातम्यामध्ये सांगितलं जात आहे की त्याला मारलेलं होतं, तो त्याच्या खोलीमध्ये मेलेला सापडलेला आहे आणि काही बातम्यामध्ये सांगितलं जात आहे की तो जिवंत सापडलेला आहे. आता तसा सापडलेला आहे तो साप त्यांच्या खोलीमध्येच होता. त्यानंतर मग आता या महिलेनं सकाळी उठून रडण्याचा, ओरडण्याचा असा हा बनाव केलेला होता. एकंदरीत पाहता सर्व जो हा प्रकार होता या महिलेनं नैसर्गिकरित्याच रचलेला होता. नैसर्गिकरित्याच सर्वांना वाटत होतं, नातेवाईकांना ही खात्री पटली होती की कदाचित एखादा साप बाहेरून आला आणि घरामध्ये याला बेडवर जाऊन चावला, ह्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असंच काही सर्वांना वाटत होतं. पण जे वृद्ध म्हातारे आई वडील आहेत यांना अगोदरपासून काहीतरी संशय वाटत होता की पत्नी ज्या प्रकारे सुरुवातीला आपल्या नवऱ्यासोबत वागत होती, मग ज्यावेळेस तिला घर सोडायचं होतं त्यावेळेस ती नेहमी उदास बसून असायची, घरामध्ये कोणाशी बरोबर नीट बोलत नसायची. मग नवऱ्याला ती हळूच आपले काही गोष्टी सांगून कान भरत असायची. ह्याच्यामध्ये तिनं नवऱ्याला अशी काही दिशाभूल केली की आपल्याला ज्योतिषानं सांगितलेलं आहे की आपण आपल्या कुटुंबापासून विभक्त राहावं. आईवडिलांना ह्याच्यावर काहीतरी संशय वाटत होता, पण आईवडील शेवटी आईवडील असतात ज्याच्यामध्ये मुलांचं सुख आहे ते त्यांना हवं असते. मग आपल्या सोबत असो किंवा मग ते विभक्त राहो, त्यांना त्याच्यामध्ये समाधान असते. त्यासाठीच मग आईवडिलांनी त्यांना जाण्याची सहमती दिली आणि महिला हळूच मग आपल्या नवऱ्याला घेऊन हस्तिनापूरमध्ये येऊन राहत होती. आणि त्यानंतर महिलेनं मग असा गेम केला. आता जेव्हा पोलिसांसमोर या महिलेनं हा संपूर्ण उलगडा केला, त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेवर जो तिचा प्रियकर आहे तुषार आणि जो मुन्ना आहे उदय आहे या चौघांनाही अटक केली आणि या चौघांवरही गुन्हा नोंद केलेला आहे. तर मंडळी, संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून अशा घटना आपल्या जवळपास घडत असतात. कदाचित काही घटनांमध्ये असं काही समजलं जाऊन अशी घटना उघडही होत नाही. त्यासाठी अशा घटनांपासून आपण सावध राहायला हवं, हेच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. आणि जर ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.